वेलकम स्टुडंट्स. आज आपण एका चांगला प्रशासकीय विचारवंत जो आहे फ्रेडरिक टेलर याबद्दल चर्चा करणार आहोत. हा जो फ्रेडरिक टेलर आहे ना, हा एवढा मोठा विचारवंत होता की त्यावेळी त्यांनी दिलेला जो सिद्धांत होता तो जगामधल्या वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये वेगवेगळ्या देशांनी त्यांच्या प्रशासनामध्ये सुद्धा हा त्यांचा जो सिद्धांत होता तो वापरलेला आहे. आता हा सिद्धांताचं महत्त्व एवढं जास्त होतं की जो सिद्धांत बनवला होता फॅक्टरीजसाठी तो लोक प्रशासनामध्ये सुद्धा यूज करायला चालू केला होता. लक्षात येत आहे, फ्रेडरिकने हा सिद्धांत कधीच लोक प्रशासनासाठी बनवला नव्हता, तो फॅक्टरीजसाठी बनवला होता. एवढा इफेक्टिव्हली बनवला की लोक प्रशासनामध्ये सुद्धा त्याचा वापर करण्यात आला. भरपूर चांगल्या गोष्टी तुम्हाला फ्रेडरिकच्या एवढ्या चांगल्या आहेत, आज सुद्धा आपण त्याला फॉलो करतो, ज्याला नवा टेलरवाद किंवा न्यू टेलरिझम म्हणतात. त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. ऑफकोर्स कितीही चांगला असला तरी त्याचे क्रिटिसिझम तर आहेतच. आपण जेवढेही विचारवंत पाहणार आहे आपल्या लोक प्रशासनामध्ये, प्रत्येक वेळेस आपण त्यांचा सिद्धांत समजून घेतल्यानंतर त्याचं जे काही महत्त्व आहे ते तर समजूनच घेऊ, त्यातल्या त्यात त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय होते ते सुद्धा आपण समजून घेणार आहेत. तर फ्रेडरिकनी त्याच्या थेअरीमध्ये काय काय चुका केल्या किंवा काय प्रॉब्लेम्स होते ते सुद्धा आपण शेवटी त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण फार महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहेत, जे एक लोक प्रशासकाला प्रशासन चालवताना आवश्यक असतात. जरी ही थेअरी 20व्या शतकाच्या सुरुवातीला मांडलेली होती फ्रेडरिक टेलरनी, तरी ती थेअरी आज सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असते. ती कशी इम्पॉर्टंट आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहे. ठीक आहे. त्यामुळे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल कशा प्रकारे शिकला पाहिजे ते तुम्हाला आज कळेल, आणि ते जे थिंकर्स आहेत ते कशा प्रकारे त्यांच्या थेअरीज लक्षात ठेवायला पाहिजे ते सुद्धा आज तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे. हा जो चॅप्टर आहे हा आपला सेकंड चॅप्टर असणार आहे. हा आपला जो पेपर 1 आहे लोक प्रशासनाचा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा, त्याचा सेकंड चॅप्टर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थॉट म्हणजे प्रशासकीय विचार, या चॅप्टर मधला शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत आज आपण समजून घेणार आहे. हा जो व्यक्ती तुम्हाला इथे दिसतोय हाच आहे फ्रेडरिक टेलर, ज्याने हा सिद्धांत दिलेला आहे. आज तुम्हाला त्याची थेअरी पाहून बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि कळून जाईल की का याचा सिद्धांत एवढा महत्त्वाचा आहे, आणि 20व्या शतकामध्ये दिलेली 20व्या शतकाच्या सुरुवातीला दिलेली सिद्धांत आज सुद्धा का तेवढा इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला मध्ये मध्ये आजचे एक्झाम्पल देणार, त्याच्या थेअरीचा रिलेव्हन्स आज समजून सांगणार, कारण तसंच तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाते. आजचा तुमचा लेक्चर झाल्यानंतर, हे लेक्चर झाल्यानंतर एक वेळ तुम्ही थोडेसे PYQ पाहून घ्या. फ्रेडरिक टेलरवर आलेले PYQ क्वेश्चन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन पेपरमध्ये तुम्हाला कळून जाईल की जर असे लेक्चर जर तुमचे झाले तर तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात. फक्त उत्तर कसं लिहायचं तेवढं समजायला पाहिजे, आणि ते कसं लिहायचं ते आपल्या आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये आपल्या लोक प्रशासनाच्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये ते सुद्धा आपण कव्हर करून घेतो. त्यामुळे आपल्या कोर्समध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी भेटतात पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या. चांगले लेक्चर्स तर मिळतात. हा सब्जेक्ट चांगला समजावून सांगितला जातो, कारण हा सब्जेक्ट पाठांतराचा नाही, हा सब्जेक्ट आहे समजून घेण्याचा. याला पाठ करत बसाल तर अवघड होऊन जाईल, समजून घेतलं तर सिंपल होऊन जाईल. म्हणून आपला जो पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा जो कोर्स आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीमध्ये आपण हा सब्जेक्ट समजावून सांगतो. ऑलरेडी छोटासा सब्जेक्ट आहे, मार्क सुद्धा चांगले येतात एक्झाममध्ये. फक्त काय आहे, समजायला हवा, आणि समजायला तसाही सोपा आहे. समजवणारा सोपा असेल तर समजायला पण सब्जेक्ट सोपाच असतो. ठीक आहे. आणि आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे. पहा आज हा सिद्धांत तुम्हाला किती सोप्या भाषेमध्ये समजून जातो विथ एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता हा जो फ्रेडरिक टेलर होता त्यांनी कोणता सिद्धांत दिलेला आहे, नाव आहे शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत. नावातूनच कितीतरी गोष्टी क्लिअर होतात. पहा, पहिली गोष्ट, हा सिद्धांत व्यवस्थापनाचा आहे, मॅनेजमेंटचा आहे, हे आपल्याला कळालं. मॅनेजमेंट कशा प्रकारे करावं कोणत्याही संस्थेमध्ये त्याच्याबद्दलचा हा सिद्धांत आहे. पहिली गोष्ट इथून क्लिअर झाली. आणि फ्रेडरिक कशा प्रकारे मॅनेजमेंट करायला सांगतो आहे, शास्त्रीय पद्धतीने मॅनेजमेंट करायला सांगतो आहे, सायंटिफिक पद्धतीने. फ्रेडरिकच्या हिशोबाने मॅनेजमेंट विम्स अँड फॅन्सीच्या हिशोबाने नसावे की हम करे सो कायदा या हिशोबाने सायंटिफिक कोणतेही मॅनेजमेंट नसावं. मला वाटेल तसं मी माझं सरकार चालवेल, मला वाटेल तशी मी संस्था चालेल, असं व्यवस्थापन होत नाही. त्याचं म्हणणं आहे तुम्हाला तत्व फॉलो करावे लागतात, प्रिन्सिपल्स फॉलो करावे लागतात, रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करावे लागतात, तेव्हा कुठे व्यवस्थापन चांगलं होऊ शकते, ज्याला शास्त्रीय व्यवस्थापन सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं जाते. जसं सायन्स असते, विज्ञान असते,
त्याच्यामध्ये काय असते, त्याच्यामध्ये सुद्धा तत्व असतात, त्याच्यामध्ये सुद्धा प्रिन्सिपल्स असतात. आणि त्या प्रिन्सिपल जर पाहिले तर ज्या प्रकारे तुम्ही प्रिन्सिपल पाळणार तशा प्रकारचा रिझल्ट येतो. मॅनेजमेंट सुद्धा तसंच आहे. जर त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन, तत्व, प्रिन्सिपल जर तुम्ही पाळलेत तर जसं मॅनेजमेंट तुम्हाला चांगलं मॅनेजमेंट पाहिजे तसंच चांगलं मॅनेजमेंट तुम्हाला भेटते, हे आपल्याला फ्रेडरिक टेलर सांगतो. मग या बाबतीमध्ये फ्रेडरिक टेलर तुम्हाला 4 महत्वाच्या गोष्टी सांगतो, ज्याला आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची 4 मूलभूत तत्वे असं म्हणतो. 4 महत्वाच्या गोष्टी तुम्हाला फ्रेडरिक टेलर सांगत आहे. कोणकोणत्या सांगत आहे पहा, 4 गोष्टी. या 4ही गोष्टी समजायला महत्वाच्या आहे आणि तुम्हाला कळून येईल की आज सुद्धा या तत्वांचं काय महत्व आहे ते तुम्हाला इथूनच कळून येणार आहे. काय सांगतो पहा फ्रेडरिक टेलर. पहिली गोष्ट, त्याचं म्हणणं आहे खऱ्या विज्ञानाचा किंवा खऱ्या शास्त्राचा विकास करा. म्हणजे जे तुम्ही व्यवस्थापन करत आहेत ते तुमच्या मर्जीने करू नका किंवा बिना रूल्स अँड रेग्युलेशननी मला असं वाटलं म्हणून मी केला असं नको, ज्याला रूल ऑफ थंब किंवा अंगठ्याचा नियम असं म्हणतात, की मला वाटलं तसं मी करेल. तो अंगठ्याचा नियम किंवा रूल ऑफ थंब इथे चालत नाही. त्याचं म्हणणं आहे बाबा संशोधन करा व्यवस्थापनाबद्दल, काही प्रिन्सिपल्स काढून आणा, त्यामधून काही रूल्स अँड रेग्युलेशन्स बना त्या संशोधनाच्या भरोशावर आणि त्यांच्यानुसारच तुम्ही प्रशासन चालवलं पाहिजे. ते कोणते नियम असायला पाहिजे समोर फ्रेडरिक ते सुद्धा सांगतो. आपण समोर पाहूया कोणकोणते नियम त्यांनी सांगितलेले आहेत. त्यानंतर तो म्हणतो कामगारांची शास्त्रोक्त निवड करा, की जे कामगार तुम्ही निवडत आहे ना ते शास्त्रोक्त सायंटिफिक सिलेक्शन ऑफ वर्कर्स म्हणतो तो. हे नाही की माझा भाऊ आहे, माझा काका आहे, माझा आजोबा आहे किंवा माझा चुलता आहे, माझा मित्र आहे म्हणून मी त्यांना सिलेक्ट करत आहे. नाही, ती शास्त्रोक्त निवड नाही आहे. मेरिट बेस्ड सिलेक्शन झालं पाहिजे. आज सिव्हिल सर्व्हिसची एक्झाम जी तुम्ही तयारी करत आहेत ते कशी सिलेक्शन आहे त्याचं, ते शास्त्रोक्त निवड आहे. पहिले प्रिलिम देत आहे, मेन्स देत आहे, इंटरव्ह्यू देत आहे, एक प्रॉपर प्रोसिजर फॉलो करत आहे ना तुम्ही. एक चांगले कॅन्डिडेट सिलेक्ट करण्याची एक पूर्ण प्रोसिजर, त्या पूर्ण चाळणीतून गेल्यानंतर तुमचं सिलेक्शन होत आहे ना. आणि असे चांगले लोक जर आले तरच सरकार चांगलं चालू शकते, कोणतेही मॅनेजमेंट चांगलं चालू शकते. नाहीतर पूर्ण ऑर्गनायझेशन डुबवून टाकतात जर खराब लोक जर ऑर्गनायझेशनमध्ये असतील तर. त्यामुळे कामगारांची शास्त्रोक्त निवड ही फार आवश्यक आहे. त्यानंतर टेलर काय सांगतो पहा, तिसरा महत्वाचा मुद्दा, औपचारिक शिक्षण आणि कामगारांचा विकास. फक्त सिलेक्ट झालं म्हणजे कामगार चांगलं काम करेल असं नाहीये. तुम्ही चांगला कामगार सिलेक्ट केला ठीक आहे, नॉलेजेबल कामगार सिलेक्ट केला योग्य, त्याला ट्रेनिंग द्यावं लागेल, त्याला शिक्षण, त्याला प्रशिक्षण द्यावं लागेल, तेव्हाच कुठे त्याचा विकास होईल. आज दिल्या जाते का नाही? IAS IPS जरी सिलेक्ट झाला ट्रेनिंग असते का नाही? तुम्ही कोणतीही गव्हर्नमेंट सर्व्हिस जॉईन करा, ट्रेनिंग मिळते का नाही? प्रायव्हेट ऑर्गनायझेशन जॉईन करा, ट्रेनिंग मिळते का नाही? मिळते, ट्रेनिंग द्यावी लागते. कारण ते प्रशिक्षण दिल्याशिवाय त्याचा विकास होऊ शकत नाही. IAS ला 2 वर्षाची ट्रेनिंग असते, IPS ला 2.5 वर्षाची ट्रेनिंग असते. कोणत्याही लेवलला जा तुम्ही, ग्रुप A B C D ट्रेनिंग द्यावीच लागते. पहा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कसा फ्रेडरिक टेलर तुम्ही फॉलो करत आहात. जे टेलरनी सांगितलं की बाबा औपचारिक शिक्षण त्यांना द्या, कामाचं शिक्षण त्यांना द्या, कामाचं ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, तेव्हाच ते चांगलं काम करू शकतात, तेव्हाच त्यांचा विकास होऊ शकतात. मी का तुम्हाला आजचे उदाहरणं देत आहे सरकारमधले? कारण आपण लोक प्रशासनाबद्दल बोलत आहे, तर आजच्या लोक प्रशासनामध्ये फ्रेडरिक किती कामाचा आहे ते तुम्हाला कळायला पाहिजे, म्हणून मी हे उदाहरणं देत आहे. आणि हेच उदाहरणं तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे असतात, ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले मार्क येतात. त्यानंतर व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातील मैत्रीपूर्व सहकार्य, ज्याला फ्रेडरिकनी शब्द काय वापरलेला आहे, मानसिक क्रांती, मेंटल रिव्होल्यूशन हा शब्द फ्रेडरिक वापरतो. मानसिक क्रांती, क्रांती कोणती बोलली त्यांनी? मानसिक बोललेली आहे. मानसिक क्रांती का? त्याचं म्हणणं आहे की जे संस्थेच्या वरच्या लेवलला काम करणारे लोक आहे, व्यवस्थापन जे मॅनेजर आहे, जे व्यवस्थापक आहेत, त्यांनी मानसिक त्या दृष्ट्या थोडंसं ओपन असायला पाहिजे आणि त्यांनी हा विचार करायला पाहिजे की हे जे वर्कर्स आहेत, जे लोअर लेवलला काम करत आहेत, जे वर्कर्स, ते वर्कर्स चांगले आहेत, ते ॲक्टिव्ह आहेत, ऑर्गनायझेशनच्या भल्यासाठी काम करत आहे आणि त्यांची मानसिकता त्यांच्याबद्दल चांगली असावी. तेच जे वर्कर्स आहेत, जे खालच्या लेवलला काम करत आहे, त्यांनी सुद्धा त्यांची मानसिकता ओपन ठेवावी. त्यांनी सुद्धा हा विचार करावा की जे मॅनेजर्स आहेत
ते मॅनेजर चांगले आहेत, त्यांच्या भल्यासाठी निर्णय घेत आहे, ऑर्गनायझेशनच्या भल्यासाठी निर्णय घेत आहे. जर एकामेकाबद्दल जर ही मानसिकता जर चांगली असेल तरच ऑर्गनायझेशनचा विकास होऊ शकतो. याला त्यांनी मानसिक क्रांती असं म्हटलं आणि क्रांती म्हटलेलं आहे कारण त्याच्या आधी त्याच्या तसा विचार कोणीही करत नव्हता, म्हणून याला म्हटलं ते मानसिक क्रांती. जे व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामधील मैत्रीपूर्ण संबंध असण्याबाबतीतची मानसिक क्रांती हे आपल्याला सांगते. हे आज सुद्धा किती आवश्यक आहे पहा. आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये एक सिस्टम फॉलो केली जाते ज्याला टेन्युरियल सिस्टम म्हणतात. टेन्युरियल सिस्टम. या सिस्टममध्ये काय केलं जाते माहीत आहे का तुम्हाला? या सिस्टममध्ये जे वरचे लेवलला काम करणारे जे लोक आहेत व्यवस्थापक, त्यांना ग्राउंड लेवलला काही दिवस पाठवलं जाते आणि जे ग्राउंड लेवलला काम करणारे जे ऑफिसर असतात त्यांना काही दिवस वरच्या लेवलला पाठवलं जाते, जेणेकरून खालच्यांना वरचा कामाचा लोड, त्यांचे चॅलेंजेस कळावे आणि त्यांचे वरच्या लेवलच्या लोकांसोबत चांगले संबंध बनावे. आणि जे वर काम करत आहेत मिनिस्ट्रीमध्ये त्यांना फील्ड लेवलला पाठवलं जाते, त्यांना खालचे काम करण्याचे अंमलबजावणीचे चॅलेंजेस समजावे आणि खालचे काम करणाऱ्या लोकांसोबत त्यांचा संबंध सुधारावे. कारण हे काय आहे? मानसिक क्रांती याने होणार आहे. व्यवस्थापन आणि कामगार यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण संबंध इथे निर्माण होणार आहे. म्हणून सुद्धा हा फ्रेडरिक टेलर इम्पॉर्टंट आहे. असे टेन्युरियल सिस्टम वगैरे मी एक्झाम्पल का देत आहे? हे लेटेस्ट एक्झाम्पल आहेत जे सांगतात 100 वर्षांनंतर सुद्धा फ्रेडरिक टेलर किती कामाचा माणूस होता, आज सुद्धा तो किती कामाचा आहे हे आपल्याला या ठिकाणाहून कळून येते. त्यानंतर इतर कोणती तत्वे मग तो सांगतो? महत्त्वाची तत्वे, 4 मूलभूत तत्वे तर त्यांनी सांगितलेली आहे. बाकी अजून तो इतर तत्वे सांगतो. ही तत्वे तो कशासाठी सांगतो की बाबा सायंटिफिक मॅनेजमेंट कसं करू शकता तुम्ही, शास्त्रीय व्यवस्थापन, त्याच्यासाठी या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिला त्याचं म्हणणं काय आहे? ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला एक पद्धत दिसून येते ज्याला सोल्डरिंग असा शब्द वापरतात. हा शब्द तसाचा तसा मराठीमध्ये पण तसाच वापरायचा, सोल्डरिंग. ओके. आता हे जे सोल्डरिंग मध्ये त्याला काय दिसून आलं पहा. त्याचं काय म्हणणं आहे? त्याचं म्हणणं आहे की वर्कर्सला काय वाटते? वर्कर्सला वाटते की बाबा मी जर प्रोडक्शन जर खूप वाढवलं आणि प्रोडक्शन जर सरप्लस झालं, जेवढं पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जर जास्त झालं, तर मला माझा मालिक नोकरीवरून काढून टाकेल. त्याला वाटेल की का 10 लोकांची काय गरज आहे, मला 8 लोकच माझं काम करू शकतात कारण 10 लोक तशी गरजेपेक्षा जास्त प्रोडक्शन करत आहे, असं वर्कर्सला वाटते. त्यामुळे वर्कर्स काय करतात? त्यांचं जे ऍक्च्युअल पोटेन्शियल आहे कामाचं तेवढं ते कामच करत नाही. त्यांना माहित आहे ऍक्च्युअल पोटेन्शियल दाखवला, सरप्लस जर प्रोडक्शन झालं तर काढून टाकतील मला. म्हणून तो वर्कर्स काय करतो? जेवढं आवश्यक आहे तेवढंच काम करतो. त्याच्या पोटेन्शियल जेवढं जास्त आहे तर पूर्ण पोटेन्शियलनी काम करत नाही. याला म्हटलं जाते सोल्डरिंग. फ्रेडरिक टेलर पण काय म्हणतो? हे फार चुकीचं आहे. त्याचं म्हणणं आहे की मार्केट्समध्ये वस्तूंची डिमांड नेहमी असते, रेग्युलर डिमांड आहे. असं होणार नाही की तुम्ही प्रोडक्शन जास्त करून ठेवलं आणि त्याची डिमांड कधी आलीच नाही, त्यामुळे वर्कर्सला काढावं लागलं. आता फ्रेडरिक या बाबतीमध्ये काही बाबतीमध्ये खरं आहे. जसं की मोबाईलचं प्रोडक्शन आजच्या सिच्युएशनमध्ये भारतामध्ये कितीही वाढलं, डिमांड आजही आहे. धान्यांचं प्रोडक्शन वाढलं भारतामध्ये आणि जगामध्ये, धान्यांची डिमांड आहेच, अजूनही जास्त आहे. ओके. कपड्यांचं प्रोडक्शन वाढलं भारतामध्ये आणि जगामध्ये, अजूनही कपड्यांची डिमांड आहे. त्यामुळे फ्रेडरिक या बाबतीत खरं आहे, परंतु फ्रेडरिक काही ठिकाणी फेल सुद्धा ठरतो. ज्या ठिकाणी इकॉनॉमी डाऊन व्हायला लागते, ज्यावेळेस इकॉनॉमी, त्यावेळेस तुमचा माल पडून राहतो कारण तुम्ही प्रोडक्शन खूप करून ठेवलं होतं, लोकांची घ्यायची ऐपत राहत नाही, लॉसेस होत जातात, वर्कर्सला काढून टाकलं जाते. ठीक आहे. जसं की कोविड-19च्या वेळेस चांगल्या मोठ्या मोठ्या कंपनींनी आपले वर्कर्स काढून टाकले होते कारण माल खूप जास्त झाला होता, घेणारे कमी होते आणि माल अजून बनवून काय फायदा नव्हता, वर्कर्सला काढून टाकलं. इव्हन तुम्हाला माहित असेल पार्लेजी कंपनीने सुद्धा वर्कर्स काढून टाकले होते कारण डिमांड कमी होती आणि माल खूप पडून होता, आधी खूप माल होता. त्यामुळे कधी कधी फ्रेडरिक टेलर खोटा सुद्धा ठरतो, त्याचा सिद्धांत फेल्युअर सुद्धा होऊन जातात. ठीक आहे. त्यानंतर पीस रेट सिस्टम. पीस रेट सिस्टम या सिस्टम मध्ये फ्रेडरिक काय सांगतो? बाबा 3 गोष्टी करा. त्याचं म्हणणं आहे कार्य अभ्यास करा, वेळ अभ्यास करा आणि पद्धत अभ्यास करा. ज्याला वर्क स्टडी, टाइम स्टडी आणि मेथड स्टडी असं तो म्हणतो. कार्य अभ्यास, वेळ अभ्यास आणि पद्धत अभ्यास. त्याचं म्हणणं आहे काम कसं होते त्याचा निरखून अभ्यास करा, ते काम करायला किती वेळ लागतो त्याचा निरखून अभ्यास करा, ते काम करताना कोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याचा निरखून अभ्यास करा, जेणेकरून ते कामाची पद्धत तुम्ही सुधारू शकतात, कार्य सुधारू शकतात कमी वेळामध्ये.
आणि हे करता येते का? करता येते. उदाहरण देतो. तसं गव्हर्नमेंटमध्ये एका मिनिस्ट्रीकडून दुसऱ्या मिनिस्ट्रीकडे फाईल पाठवायची असेल, एका डिपार्टमेंटकडून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे फाईल पाठवायची असेल, तर एखादा जो आहे एखादा पिऊन ते फाईल घेणार, मग गाडी घेणार, त्या गाडीने दुसऱ्या मिनिस्ट्रीमध्ये जाणार, तिथे ते फाईल देणार. वेळ पण लागला, मेहनत पण लागली, त्याला येण्या जाण्याची त्याची ऊर्जा पण गेली, पेट्रोल लागला, गाडीचा खर्च वाढलाय, वेळ तर लागलाच आहे मेन. ठीक आहे. मग हेच गव्हर्नमेंटने काय केलं की ठीक आहे, पाहू तर या फाईलीचा प्रोसेस कसा असतो. त्यांनी हे जे फाईल एका मिनिस्ट्रीमधून दुसऱ्या मिनिस्ट्रीमध्ये जात आहे किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये जात आहे, त्याचा अभ्यास केला. कार्य अभ्यास, वेळ अभ्यास आणि पद्धत अभ्यास भारतीय गव्हर्नमेंटने केला. आणि त्यांना दिसून आले की अननेसेसरी टास्क आहे, हे तर ऑनलाईन पण होऊ शकते. त्यासाठी त्यांनी ई ऑफिस नावाचा पोर्टल चालू केला गव्हर्नमेंटमध्ये. आणि या ई ऑफिसचा पोर्टलचा वापर करून फाईलीचा ट्रान्सफर एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटकडे, एका मिनिस्ट्रीमधून दुसऱ्या मिनिस्ट्रीकडे झालं. अतिशय कमी वेळामध्ये लगेच इकडून फाईल दुसऱ्या सेकंदात दुसऱ्या डिपार्टमेंटला. ना पिऊनची गरज आहे, ना जाण्याची गरज आहे, मेहनत वाचली, ना गाडी करण्याची गरज आहे, सगळा खर्चही वाचला. आणि किती फास्ट झालं पटापट काम. हे कशामुळे शक्य झालं? कार्य अभ्यास, वेळ अभ्यास आणि पद्धत अभ्यास. लक्षात आलं किती महत्वाचं असते. त्यानंतर प्रमाणीकरण, स्टँडर्डायझेशन. ओके, प्रमाणीकरण याचं म्हणणं काय आहे? कोणतंही काम करताना एक स्टँडर्डायझेशन ठेवून द्या की बाबा एवढं काम एवढ्या वेळेत तर झालं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कोणी जास्त काम करत असेल तर त्याला अवॉर्ड द्या. आणि कामाची पद्धत पण ठरवून द्या की बाबा हे प्रमाणीकरण आहे, या प्रमाणानुसार तुम्ही काम करायला पाहिजे, ही पद्धत तुम्ही फॉलो करायला पाहिजे आणि एवढ्या वेळात एवढं काम करायला पाहिजे. जास्त काम केलं असेल अवॉर्ड, कमी काम केलं असेल पनिशमेंट. जेणेकरून ते मोटिवेशन राहील काम करण्याचं. एक थ्रेशोल्ड बनवून दिला तुम्ही की याच्यावरच तुम्हाला काम करायचं आहे. एक स्टँडर्ड सेट करून दिलं की याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे. हे प्रमाणीकरण केलं तर प्रोडक्शन सुद्धा वाढेल आणि एम्प्लॉयला तर फायदा होतच आहे. एम्प्लॉयला पैसा भेटत असल्यावर एम्प्लॉय कशाला नाही मिळणार. त्यामुळे पैसा द्या, जेवढं तो काम करत आहे तेवढा पैसा द्या. ओके, कामाची विभागणी करा असं सुद्धा म्हणतो फ्रेडरिक टेलर. कामाची विभागणी करा. असं नाही की कोणी कोणतंही काम करत आहे. गव्हर्नमेंट सुद्धा कामाची विभागणी करते. आपल्याकडे एवढ्या मिनिस्ट्रीज आहेत, एक जशी फायनान्स मिनिस्ट्री, होम मिनिस्ट्री, किती साऱ्या मिनिस्ट्रीज आहेत आपल्याकडे, किती सारे मंत्रालय आहेत आपल्याकडे. आणि हे मंत्रालय आपण का बनवलेलं आहे? कामाच्या विभागणीसाठी केलेलं आहे. प्रत्येक मंत्रालयाला काम वाटून दिलेलं आहे. ते मंत्रालय व्यवस्थित ते काम करते आणि ते तेच काम करते. कोणी त्याच्यामध्ये इंटरफरन्स नाही करत. ते काम करण्यासाठी ते स्वतंत्रपणे काम करू शकतात. हे कामाची विभागणी करणे आवश्यक आहे. गव्हर्नमेंटमध्ये, मी गव्हर्नमेंटची उदाहरणं का देतोय तुम्हाला? लोक प्रशासनाचा अभ्यास करतोय आपण, त्यामुळे आपण लोक प्रशासनाची चर्चा करणार. हे प्रायव्हेटमध्ये पण होते कामाची विभागणी. वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. अकाउंट डिपार्टमेंट वेगळं, मॅनेजमेंटचं डिपार्टमेंट त्यांचं कम्प्लिटली वेगळं असते. ओके, फायनान्सचं डिपार्टमेंट त्यांचं कम्प्लिटली वेगळं चालते. मार्केटिंग डिपार्टमेंट त्यांचं वेगळं असते. HR डिपार्टमेंट त्यांचं वेगळं असते. कामाची विभागणी, त्याच्याशिवाय कामच होऊ शकत नाही. नाहीतर सगळे कामं करत आहे किंवा काही काम कोणीच करत नाही असं होते. त्यामुळे कामाची विभागणी आवश्यक आहे. त्यानंतर कार्यकारी मुकादम पद्धती, फंक्शनल फोरमॅनशिप ही एक पद्धत तो सांगतो. त्याच्यानुसार कोणताही वर्कर जो काम करतोय ना, हा कोणताही वर्करच्या वर 8 लोक असायला पाहिजे जे त्याचं काम पाहत आहेत. 8 लोक. आणि हे 8 लोक काम पाहून त्याला रेग्युलर सजेशन देणार त्याच्या कामाच्या इम्प्रूव्हमेंटसाठी. आणि त्या वर्करला सुद्धा माहित असणार की माझं काम दुसरा पाहत आहे, मला चांगलं काम करायचं आहे. हालाकी चांगली गोष्ट आहे की तुमच्यावर कोणीतरी लक्ष देत आहे, तुम्हाला फीडबॅक देत आहे, तुमचं काम सुद्धा सुधरत आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम सुद्धा आहे, परंतु कारण यामध्ये मॅनेजर वर्करला मशीन सारखं काम करून घेतात. 8 लोक बसलेले आहेत तुमचं काम पाहायला. तुम्हाला रेग्युलर फीडबॅक येत राहतो, मशीन सारखं काम करून घेतले जाते. हा क्रिटिसिझम आहे. तो क्रिटिसिझम आपण समोर पाहू की टेलरच्या कामावर काय क्रिटिसिझम आहे ते. ओके, त्यानंतर नवा टेलरवाद. बरं, नवीन टेलरवाद काय आहे? नवीन टेलरवाद म्हणजे काय आहे? बाबा टेलरचे जे प्रिन्सिपल आहे ते आजच्या नॉलेज वर्कर अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही त्याला यूज करू शकतात का? यस, करता येतो. थोडासा बदल करून टेलरचे प्रिन्सिपल आज सुद्धा आजच्या ऑर्गनायझेशनमध्ये, मॉडर्न ऑर्गनायझेशनमध्ये यूज होतात का? होतात. कसे होतात पहा. त्याची काही लक्षणे आहेत. ही लक्षणे जर तुम्हाला तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये दिसत असतील तर तुम्ही म्हणू शकतात की तुमची ऑर्गनायझेशन टेलरवादानुसार चालू आहे. काय लक्षणे? जी की तुम्हाला भीती घालणारी लक्षणे आहेत. ही काय आहे?
दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणारं मंडळ असते. जसं मी तिथे फंक्शनल फोरमॅनशिप दाखवलं, तुमच्यावर लक्ष ठेवणारे 8 लोक असणार, तसंच आहे हे. तुमच्या कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये जे तुम्ही काम करताय, तुम्ही छोट्यातलं छोटं काम करण्यावर तुमच्यावर लक्ष ठेवणारं सेपरेट कोणतं तरी डिपार्टमेंट असणार, कोणतं तरी एजन्सी असणार, जे प्रत्येक कामावर लक्ष देणार, प्रत्येक गोष्टीवर लक्ष देणार आणि छोट्यातली छोटी गोष्ट तुम्ही कशी टाळली पाहिजे किंवा त्याबद्दल काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे, कंटिन्युअस तुमचा फीडबॅक चालू राहणार. हे टेलरवादमध्ये दिसून येते. नवीन टेलरवाद हे त्याची लक्षणे आहे. त्यानंतर सुधारणांना पर्याय म्हणून संघटनेत फेरबदल आणि पुनर्रचना. टेलरवादमध्ये जर सुधारण्याची गरज असेल तर ऍक्च्युअल सुधारणा करत नाहीत. काय करतात, ऑर्गनायझेशनमध्ये फक्त थोडाफार चेंजेस करून टाकतात. इकडचे लोक तिकडे, तिकडचे लोक इकडे, बस थोडेफार फेरबदल करून टाकले, थोडी बहुत पुनर्रचना केली. गव्हर्नमेंटमध्ये पण दिसून येते. जसं एखाद्या पोलीस सिस्टममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल, गव्हर्नमेंट स्ट्रॉंग ऍक्शन घेत नाही. पोलीस सिस्टम काय करते, फक्त त्याच्यामध्ये काय केलं ते ट्रान्सफर करून टाकते ऑफिसरला. इकडचा ज्या ऑफिसरवर ॲलिगेशन्स आहे त्याला दुसरीकडे पाठवून देते. दुसरा चांगला ऑफिसर तात्पुरता या ठिकाणी बसवून दिला जातो. पण तो खराब ऑफिसर गेला ना दुसरीकडे, तो तिथेही काहीतरी करेल. ठीक आहे, हा टेलरवाद आहे. तुम्ही सुधारणा करत नाहीत, बस फेरबदल करायचा, पुनर्रचना करायची. त्यानंतर लोकांना एकमेकांशी स्पर्धा करू नये आणि सहकार्याला प्रोत्साहन न देणे, हे लक्षणे दिसून येतात ऑर्गनायझेशनमध्ये. काय आहे, तुम्ही काय सांगितलं, टेलरनी काय सांगितलं, तर बाबा एक स्टँडर्डायझेशन करा, त्याच्यावर जर कोणी जास्त काम केलं तर तुम्हाला अवॉर्ड दिला जाईल, पैसा दिला जाईल. यामध्ये तुम्ही काय केला, लोकांना कॉम्पिटिशनमध्ये करून टाकला नाही एकामेकाच्या. सगळे कॉम्पिटिशनमध्ये लागून गेले, कारण प्रत्येकाला एकामेकासोबत कम्पीट करायला लावलंय. तुम्ही अवॉर्ड देताय, जो चांगलं काम करते त्याला अवॉर्ड, दुसऱ्यालाही वाटते मला अवॉर्ड मिळाला पाहिजे. कॉम्पिटिशन, सगळे जर एकामेकाशी कॉम्पिटिशन करायला लागले, सहकार्य कसं येईल? हे लोक एकामेकाशी सहकार्य करू शकतील का? नाही, हे फक्त एकामेकासोबत कॉम्पिटिशन करणार. हा पण एक प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही सहकार्याला प्रोत्साहन देतायत का? नाही देतायत. तुम्ही फक्त एकामेकाशी स्पर्धा करवत आहे लोकांना, तो पण एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण केलं जाते. भीतीचे वातावरण ऑर्गनायझेशनमध्ये, ओके, की तुम्हाला भीती घातल्या जाते, चांगलं काम नाही केलं काढून टाकू, जेवढी गरज आहे, जेवढं तुमचं टार्गेट आहे त्याच्यापेक्षा कमी काम केलं तर काढून टाकू. हे भीतीचं वातावरण निर्माण केलं जाते. लोकांना भीतीला, मॅनेजमेंट भीतीला मोटिवेशन सारखं वापरते, की लोक जर घाबरून राहतील तर चांगलं काम करतील. बाबा नाही, मला काढून टाकलं जाईल, मला चांगलं काम करावं लागेल. ही लक्षणं दिसतात नव टेलरवादमध्ये. नव टेलरवादमध्ये अजून सुद्धा काही गोष्टी दिसतात जे आज आपण यूज करतो. ओके, काही चांगल्या पण गोष्टी आहेत, सगळ्या काही वाईट आहेत असं नाही आहेत, काही चांगल्या पण गोष्टी आहेत ज्या आज आपण यूज करतो. जसं कामगिरीसाठी वैयक्तिक उत्तरदायित्व. बाबा कोणी जर एखाद्याने रॉंग काम केलं त्याला प्रश्न विचारला जाईल. हे नाही की ऑर्गनायझेशननी काहीतरी ऑर्गनायझेशनच्या सगळ्या लोकांनी मिळून केलंय त्यामुळे कोणालाच दोष देता येत नाही, असं नाही. कामगाराचं विभाग आपण पाहिलंय, कामाची विभागणी, डिव्हिजन ऑफ वर्क, ते केलं त्याच्यासाठी आहे की बाबा ज्यांनी रॉंग केलं त्याला पकडल्या जाईल, उत्तरदायित्व तुझं राहील. तू रॉंग केलं, तू सांग तू असं का केलं. आणि त्यासाठी व्यवस्थापकीय स्वायत्तता दिलेली आहे. बाबा मॅनेजरला कंप्लीट इंडिपेंडन्स दिलं की बाबा तू तुझ्या कामामध्ये स्वतंत्र आहेस काम करायला, परंतु काही रॉंग झालं तर उत्तर सुद्धा तूच देशील. ओके, हे आपल्याला टेलरमध्ये दिसून येते. ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे. उत्तरदायित्व असतील तर मॅनेजर चांगलं काम करतील, उत्तरदायित्व नसेल तर मी समोरच्याला ढकलून देईल, समोरचा तिसऱ्यावर ढकलून देईल, कोणीच जबाबदारी घेणार नाही. स्वायत्तता, त्याला स्वातंत्र्य दिलं आणि जबाबदारी सुद्धा त्याची सुनिश्चित केली जाते. कामगिरीचे मूल्यमापन होईल का नाही? होईल, ते आवश्यक असते. कामगिरीचे रेग्युलर मूल्यमापन केलं जाईल आणि त्या मूल्यमानाच्या बेसिसवर त्याला फ्युचरमध्ये त्याचं काय प्रमोशन होईल, कमी होईल, ते सगळं डिसाईड केलं जाते. आपल्याकडे गव्हर्नमेंटमध्ये एक ACR रिपोर्ट बनवला जातो, ज्याला अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असं म्हणतात. एक ACR रिपोर्ट बनवतात आपल्याकडे, अॅन्युअल कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट. हा रिपोर्ट कोण बनवते? तुमचा सिनियर हा रिपोर्ट बनवत असतो. तुम्ही उद्या सिलेक्ट झाले की तुमचा सिनियर तुमचा अॅन्युअल रिपोर्ट बनवायला चालू करतो. तो रिपोर्ट काय आहे, तुमच्या कामगिरीचं मूल्यमापन करत आहे तो, आणि त्या रिपोर्टच्या बेसिसवर तुमची प्रमोशन, पोस्टिंग जे काय आहे त्याच्यावर डिपेंड असते. त्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा हे नवं टेलरवर वापरते का? वापरते. त्यानंतर बक्षीस आणि प्रोत्साहन प्रणाली. ओके, तुम्हाला अवॉर्ड्स दिले जातील, तुम्हाला प्रोत्साहन दिलं जाईल जर काम तुम्ही चांगलं केलं तर. प्रायव्हेटमध्ये पहा ना तुम्ही, हे केलं जात नाही का? एम्प्लॉई ऑफ द मंथ, एम्प्लॉई ऑफ द इयर असे अवॉर्ड दिले जातात, बक्षिसं दिले जातात. याने काय होते? प्रोत्साहन. ऑफकोर्स यांनी लोक एकामेकाला कॉम्पिटिशनमध्ये येतात, ते सुद्धा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट होते, परंतु प्रोत्साहन सुद्धा मिळते. गव्हर्नमेंट असं करते का? करते ना गव्हर्नमेंट. आपल्याकडे सिव्हिल सर्व्हिस डे असतो 21 एप्रिलला.
ज्या दिवशी सिव्हिल सर्व्हिस डे असतो त्या सिव्हिल सर्व्हिस डेला प्राईम मिनिस्टर कडून चांगल्या सिव्हिल सर्वंट्सना, देशातील चांगल्या सिव्हिल सर्वंट्सना अवॉर्ड दिला जातो त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी, जेणेकरून बाकीच्या सिव्हिल सर्वंट्सना असं वाटतं की नाही हा अवॉर्ड मला पण मिळाला पाहिजे, मी पण चांगलं काम करायला पाहिजे. त्या ठिकाणी पण हा नवा टेलरवाद आवश्यक असतो. कामगिरीवर आधारित रोजगार, जेवढी चांगली कामगिरी तेवढं चांगलं पेमेंट. या ठिकाणी टेलर मनी ॲज अ मोटिवेटर असा यूज करतो. मनी ॲज अ मोटिवेटर. टेलर सुरुवातीपासून म्हणतो बाई पैसा हा मोटिवेटर आहे, तुम्हाला पैसा प्रेरणा देतो. जास्त पैसा मिळाला की लोक अजून मोटिवेशननी काम करतात. त्यामुळे कामगिरीवर आधारित जर रोजगार असेल, लोकांना पैसा चांगला भेटत असेल, लोक अजून चांगलं काम करायला लागतात. त्यामुळे मनी ॲक्ट ॲज अ मोटिवेटर हे फार इम्पॉर्टंट आहे त्याचं म्हणणं. आणि गव्हर्नमेंटमध्ये पण केलं आहे, प्रायव्हेटमध्ये पण केलं आहे. प्रायव्हेटमध्ये बोनस भेटतो पहा, ओके. आणि तुम्हाला जेवढं जास्त काम केलं तेवढं जास्त पेमेंट निघते तुमचं महिन्याचं, ठीक आहे. कामगिरीवर आधारित रोजगार, मोटिवेशन. गव्हर्नमेंटमध्ये हे थोडंसं कमी दिसते, कारण गव्हर्नमेंटमध्ये आपल्याकडे सॅलरी फिक्स करून देतात. हां, काही ठिकाणी आपल्याला दिसते काही डिपार्टमेंटमध्ये की त्यांचे जे जसे सेक्रेटरी असतात, मग त्यांच्या मिनिस्ट्रीजमध्ये किंवा त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये ते असे प्रयोग चालवतात की बाबा जो एखाद्या वेळेस त्यांनी टार्गेट पूर्ण केलं त्याला थोडासा काहीतरी बेनिफिट दिला जाईल वगैरे. पण प्रॉपरली गव्हर्नमेंटमध्ये ह्या गोष्टी जास्त दिसत नाही, हे प्रायव्हेटमध्ये आपल्याला जास्त दिसून येते, ओके. या बाबतीमध्ये टेलरची काही टीका सुद्धा केली जाते. पण टेलरच्या कामामुळे एकतर अमानुषीकरण झालं आणि कामात एकसरता आली. या दोन्ही गोष्टी एकमेकाशी निगडित आहेत. तुम्ही एका व्यक्तीवर 8 लोक बसवून दिले फंक्शनल फोरमॅनशिपमध्ये की 8 लोक त्याचं पाहणार आहेत, त्याला रेग्युलर फीडबॅक दिला जाणार. त्याचं किती अमानुषीकरण होणार आहे, त्याला काम कंटिन्युअसली त्याच्याकडून काम करून घेत आहेत त्या 8 लोक. वरून तुम्ही कार्याचा अभ्यास, वेळ अभ्यास, पद्धती अभ्यास केला, म्हणजे तुम्ही फिक्स करून दिलं 1 तासामध्ये एवढं काम झालंच पाहिजे. मॅनेजमेंट तर आपल्या हिशोबाने करेल ना, जेवढं गरज जेवढी होऊ शकते त्याच्यापेक्षा 2 गोष्टी एक्स्ट्रा तिथे टार्गेट देऊन टाकेल. आणि त्याच्यामध्ये पैसा भेटतो म्हणून अमानुषीकरण लोकांचं करून त्यांच्याकडून कामं करून घेतलेले आहेत. माणसाला मशीनसारखं यूज केलेलं आहे. तुम्हाला माहित आहे USA ज्यावेळेस, कारण हे टेलरिझम सर्वात जास्त USA मध्ये चालला होता, USAच्या पार्लमेंटने एक कायदा पास केला होता की टेलरिझम यूज करायचं नाही कोणीच. का? मशीनसारखं माणसाला यूज करायला लागले होते. जसा 1 तास जेवायला लागतो, तर कार्य अभ्यास, वेळ अभ्यास सगळं त्यांनी केलं. त्यांना कळालं की जेवायला कशाला 1 तास पाहिजे, 20 मिनिटांमध्ये जेवण होते. मग जो गॅप होता जेवणाचा 20 मिनिटाचा दिला, 1 तासात दिला नाही. उरलेल्या वेळेत कामगाराकडून काम करून घेतल्या जाईल. काय गरज आहे, जेवायला 20 मिनिटं लागत असेल, 1 तासाची काय गरज आहे. त्यांनी ह्या गोष्टी विसरून गेले की तो माणूस आहे, त्याच्या शरीराला थोडीशी रेस्ट लागते. एकमेकांशी तो संबंध ठेवला, त्याचा माइंड सुद्धा रिलॅक्स होतो. गप्पा होतात, थोडासा माणूस बसतो, माइंड रिलॅक्स होते, शरीर रिलॅक्स होते. त्याच्यासाठी तो 1 तास हवा होता. परंतु वेळ अभ्यास, पद्धती अभ्यास आणि कार्य अभ्यास हा काय म्हणतो, बाबा एवढ्या वेळात एवढं काम होऊ शकते ना, मी काय यांना रिलॅक्स बसवू. मग काय हा त्यांच्याकडून काम करून माणसाला मशीनसारखं काम करून घेतलंय. कामात एकसरता येऊन गेली, माणसाला काही डायव्हर्सिटी राहिलंच नाही. एक काम त्याला देऊन टाकलं. एखादा व्यक्ती नट बोल्ट फिट करत आहे, दिवसभर तो नट बोल्ट फिट करत बसलेला आहे, ओके. तर अशा गोष्टी करण्यात आल्या आणि या रिझनमुळे त्याच्यावर टीका जी आहे, फ्रेडरिक टेलरवर खूप टीका करण्यात आली. गुणवत्तेवर आधारित निकष न लावता झटपट पदोन्नती हवे असलेल्या व्यवस्थापकांचा विरोध. काही मॅनेजर्सनी सुद्धा विरोध केला, कारण या फ्रेडरिक टेलरच्या याच्यामध्ये निवड करायची असेल गुणवत्तेच्या आधारित, प्रमोशन गुणवत्तेच्या आधारित, ट्रान्सफर गुणवत्तेच्या आधारित. काही मॅनेजर्सला हा नव्हता पाहिजे गुणवत्तेच्या आधारित वाला. त्यांना आधीचा सिस्टम बरा वाटत होता, ओळखीच्या बेसिसवर किंवा सिनियरिटीच्या बेसिसवर सरळ प्रमोशन होऊन जायचं. त्यामुळे बऱ्याचशा मॅनेजरनी विरोध केला. वरून गुणवत्ता ठरवण्याचे निकष सुद्धा बऱ्याचशा ऑर्गनायझेशनमध्ये क्लिअर नव्हते, ते सुद्धा मॅनेजर्सला आवडत नव्हतं. त्यामुळे सुद्धा मॅनेजर्सनी त्यांना विरोध केला. कामाच्या यांत्रिक पैलूंमध्ये रस, वेळ अभ्यास, पद्धत अभ्यास जो केला, यांत्रिक पैलू लोकांना मेकनाइज्ड करून टाकला. कोण किती वेळामध्ये किती काम करू शकते. जसं 1 तासामध्ये बाबा हा 500 नट बोल्ट फील्ड करू शकतो, मग त्याच्याकडून 600 करून घ्यायचे. जर त्याची स्पीड वाढवली आपण नट बोल्ट फील्ड करण्याची, तर हा 600 सुद्धा करू शकतो. मग त्याला सांगायचं की बाबा नाही, तुला 600च करावे लागतील, नाही तर तुला नोकरीवरून काढून टाकला जाईल. तो माणूस आहे, त्याला तुम्ही यंत्र बनवून टाकले. हे यांत्रिक पैलूमध्ये रस, हा फ्रेडरिक टेलरचा हा दुष्परिणाम आपल्याला त्यावेळेस दिसायला लागला होता.
कामगारांच्या पुढाकाराकडे आणि सहभागाकडे दुर्लक्ष. याच्या फ्रेडरिक टेलरच्या सिद्धांतामध्ये आपण कुठेतरी पाहिलं का की कामगारांचा पुढाकार किंवा सहभागाला तो प्रोत्साहन देत आहे? तो कधीच कामगारांचा सहभाग किंवा कामगारांच्या पुढाकाराबद्दल बोलत नाही फ्रेडरिक टेलर, कधीच नाही बोलत. तो प्रत्येक वेळेस काय बोलतो? मॅनेजमेंटनी हे करावं, मॅनेजमेंटनी ते करावं. तो कधीतरी म्हणतो का लोकांकडून फीडबॅक घ्या, कामगारांकडून कामगारांना सहभागी करून घ्या निर्णयामध्ये? तो कधीच बोलत नाही. त्यामुळे ही सुद्धा एक स्ट्रॉंग टीका त्याच्यावर केली जाते. कामगारांच्या पुढाकाराने आणि सहभागाकडे त्यांनी दुर्लक्ष केलंय. ओके, आपल्या संविधानामध्ये म्हटलेलं आहे, आर्टिकल 43A मध्ये म्हटलेलं आहे आपल्या संविधानामध्ये की बाबा कामगारांना व्यवस्थापनामध्ये सामील करून घ्या म्हणून. आपलं संविधान चांगल्या गोष्टी बोलते. टेलर काही बोलतो का? टेलर काहीच म्हणत नाही, सहभागाकडे दुर्लक्ष करून देतो. या टीका फ्रेडरिक टेलरवर होत्या. तुम्हाला सिद्धांत कळाला असेल, आपण सगळ्या गोष्टी समजून घेतलेल्या आहेत त्यामध्ये, आणि अशाच गोष्टी आपण आपल्या पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनच्या कोर्समध्ये समजून घेतो. ओके, आपला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स आहे जो ऑनलाईन सुद्धा आहे आणि ऑफलाईन सुद्धा आहे. आपला कोर्स ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही आहे. हा जो ऑफलाईन कोर्स आहे ना, जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर येत्या 7 जुलैपासून आपला ऑफलाईन कोर्स चालू होतोय. ॲडमिशन चालू आहे, ॲडमिशन घेऊ शकतात. ओके, इथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. माझाही कॉन्टॅक्ट नंबर आहे 940 542 546 1. यावर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आपल्या कोर्सच्या माहितीबद्दल, किंवा इथे सुद्धा 2 कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आपला ऑनलाईन मीडियम मध्ये सुद्धा चालू आहे. प्रत्येकाला पुण्यात येणे शक्य नसते. ऑनलाईन मीडियम मध्ये सुद्धा ज्ञानदीप ऑप्शनल ॲपवर आपला ऑलरेडी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचा कोर्स लॉन्च झालेला आहे. तिथे ऑलरेडी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्ही घर बसल्या ते पाहू शकतात अतिशय वाजवी दरात. तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करायचं आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स तिथे सिलेक्ट करायचा आहे. इंग्लिश किंवा मराठी मीडियममध्ये, आपला इंग्लिश आणि मराठी दोन्ही मीडियममध्ये आहेत. लेक्चर्स पाहायला चालू करायचे आहेत. विशेष म्हणजे तिथे सगळ्या नोट्स सुद्धा आहेत ज्या एक्झाम सारख्या आहेत. मार्केटमध्ये कुठेही एवढ्या चांगल्या नोट्स तुम्हाला मिळणार नाहीत, त्या तुम्हाला आपल्या कोर्समध्ये भेटून जातात. एकदम एक्झाम सारख्या नोट्स, एक्झामसाठी रेडीमेड उत्तरं आपल्या नोट्समध्ये आहेत. तिथे नोट्स वाचल्या की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजून जातात. वरून मेंटरशिप पण मिळणार, आन्सर रायटिंगचे कोर्सेस सुद्धा असणार आणि टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून देणार ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही कोर्समध्ये. त्यामुळे आपला ऑप्शनलचा कोर्स एवढा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं डाउनलोड करू शकतात, हे स्कॅन करून, हा कोड स्कॅन करून, आणि माझं इंस्टाग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकतात, हा कोड जॉईन करून. नंबर लक्षात ठेवा 940 542 546 1. या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आपल्या कोर्सच्या बाबतीत किंवा सब्जेक्टच्या बाबतीमध्ये काहीही डाऊट असेल तरी. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.